श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता येत्या रविवारपासून म्हणजेच 17 मेपासून अधिक महिना हा सुरू होणार आहे. अधिकस्य अधिक फलम म्हणजे आपण जी काही सेवा या महिन्यामध्ये करू तर त्याचं अधिक पटीने पुण्यफळ देणारा असा हा अधिक महिना आहे. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी समर्पित आहे आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा ही करायची आहे. ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा ही केली जात असते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य हे कायम राहतं. तर आपल्याही घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर व्हावी, येणारा पैसा हा आपल्या घरामध्ये टिकावा, आपल्या घरात पैशाला पैसा लागावा यासाठीच आणि तसंच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा यासाठी आपल्याला या अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रभावी आणि साधी सोपी अशी ही सेवा करायची आहे. जिथे श्रीहरी विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही आपोआपच येत असते. इतर वेळेस तरी श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा ही आपल्याकडनं होईलच असं नाही, पण या अधिक मासामध्ये आपल्याला खास करून श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा ही करायची आहे. कारण हा अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो आणि या अधिक मासामध्ये जास्तीत जास्त श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली जाते. कारण हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त झाला तर आपोआपच माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असते आणि म्हणून माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य आपल्या घरात कायम राहावं, आपल्या घराची भरभरून प्रगती व्हावी, आपल्या घरात असलेलं दारिद्र्य हे दूर व्हावं यासाठीच या अधिक मासामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या या प्रभावी आणि साध्या सोप्या अशा सेवा करायच्या आहेत. तर आपल्याला या अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंच्या कोणत्या साध्या सोप्या आणि तितक्याच प्रभावी सेवा करायच्या आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर या सेवा तुम्ही या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये करायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या अधिक महिन्याचं अधिक पटीने फळ मिळेल आणि तुमची इच्छापूर्तीसुद्धाही होईल. अधिक मासामध्ये या श्रीहरी विष्णूंच्या सेवा करण्यासाठी आपल्याला कुठलेही नियम पाळण्याची काहीच गरज नाही आणि या सेवा करायला आपल्याला खूप वेळ हा सुद्धा काही लागणार नाही आणि म्हणूनच या सेवा आपण या अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंच्या अवश्य करायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये जर खूप आर्थिक अडचणी या तुम्हाला येत असतील, सतत पैशांच्या समस्या या तुम्हाला जाणवत असतील, आलेला पैसा हा आलेली लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने आलेली लक्ष्मी ही लगेच निघून जात असेल, तुमच्या घराची आर्थिक भरभराटी होत नसेल, तुमच्या धनधान्यामध्ये बरकतच होत नसेल किंवा मग तुमचे पैसे हे कोणाकडे तरी अडकलेले असतील आणि ती व्यक्ती तुमचे पैसे परत करतच नसेल, तर तुमच्या घरामध्ये तुम्ही या सेवा जर या अधिक महिन्यामध्ये केल्या तर तुम्हालाही तुमच्या घरामध्ये आर्थिक बरकत ही जाणवू लागेल आणि तुमचे पैसे जिथे कुठे अडकलेले असतील तर ते पैसेसुद्धा तुम्हाला नक्की मिळतील. आणि तसंच जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला अचानक वाढ झालेलीही दिसून येईल. आणि तसंच तुमच्यावर जर खूप कर्ज झालेलं असेल आणि ते कर्ज फिटण्याचे मार्ग हे जर तुमच्या पुढे कोणतेच तुम्हाला दिसत नसतील तर या अधिक महिन्यामध्ये ही सेवा तुमच्या घरामध्ये तुम्ही सुरू केल्याने कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला पैसे हे मिळू लागतील. लक्ष्मी तुमच्याकडे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील आणि तुमचं कर्ज हे सुद्धा फिटू लागेल. पैसे कमवण्यासाठी जी काही प्रयत्न तुम्ही करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, हवी तशी अर्थप्राप्ती ही तुम्हाला होईल आणि तुमच्या घरामध्ये पैशाला पैसा हा लागेल, अनाठायी खर्च हा तुमचा होणार नाही. अधिक मासामध्ये या सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरू केल्या तर तुमची कुठली इच्छा खूप दिवसांपासून जी पूर्ण होत नसेल तर ती इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल आणि आपली थांबलेली प्रगती ही पुन्हा सुरू होईल. आपल्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची म्हणजेच माता लक्ष्मीची साथ ही नक्की मिळेल आणि म्हणूनच अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंच्या या प्रभावी सेवा तुम्ही अवश्य करा. आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी अधिक मासात या सेवा केल्या तरीही चालेल. एका व्यक्तीने जरी या सेवा आपल्या घरामध्ये केल्यात तरी याचा फायदा, याचा लाभ हा आपल्या संपूर्ण घराला, आपल्या संपूर्ण कुटुंबाला होणार आहे आणि म्हणून आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालेल. मग आपल्या घरामध्ये असलेल्या मुलाने किंवा मुलीने ही सेवा केली तरीही चालेल किंवा घरातील कर्त्या महिलेने किंवा कर्त्या पुरुषाने ही सेवा केली तरीही चालेल किंवा मग तुमच्या घरामध्ये आजी आजोबा आहेत तर त्यांनीही सेवा केली तरीही चालेल. तर ही सेवा आपल्याला अधिक मासाच्या पहिल्याच दिवसापासून करायची आहे किंवा मग तुम्ही अधिक मासामध्ये हा व्हिडिओ कोणत्याही दिवशी जरी बघाल तरी त्या दिवसापासून जरी तुम्ही ही सेवा अधिक मासामध्ये सुरू केली तरीही चालेल.
पण ज्यांनी हा व्हिडिओ अधिक महिना सुरू होण्याच्या आधीपासूनच अगदी आजपासूनच बघितला आहे तर त्यांनी अधिक मासाच्या पहिल्या दिवसापासूनच या सेवेला सुरुवात करायची आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण अधिक महिनाभर तुमच्या या सेवा होतील आणि तुम्हाला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अखंड कृपाशीर्वाद प्राप्त होईल. तर या सेवेमध्ये सर्वात महत्त्वाची प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजे विष्णू सहस्रनामाचं पठण करणं होय. श्रीहरी विष्णूंची अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे ती म्हणजे विष्णू सहस्रनामाचं पठण करणं होय. तर या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून विष्णू सहस्रनामाचं दररोज न चुकता पठण हे करायचं आहे. सकाळी तुमची देवपूजा झाल्यावर तुम्हाला हे पठण करायचं आहे किंवा संध्याकाळी दिवापतीच्या वेळेस तुम्ही हे पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान हे सुद्धा या अधिक मासामध्ये केलं जात असतं. माझ्या या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान हे कसं करावं या अधिक महिन्यामध्ये याबद्दलची संपूर्ण माहितीही दिलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमधून मिळून जाईल. तर या अधिक मासामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण हे रोज करायचं आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामावली ही सुद्धा जर तुम्हाला या अधिक मासामध्ये रोज न चुकता पठण करता येत असेल तर ती सुद्धा तुम्ही या अधिक मासामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य पठण करायची आहे. तर ही सेवासुद्धा तुम्ही या अधिक महिन्यामध्ये रोज करू शकतात. विष्णू सहस्रनाम हे वेगळं आहे आणि विष्णू सहस्रनामावली ही वेगळी आहे. विष्णू सहस्रनामावलीमध्ये श्री विष्णूंची 1000 नावंही दिलेली आहेत. तर ही नावंसुद्धा जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये दररोज पठण केलीत तरीसुद्धा तुम्हाला विष्णुकृपा ही प्राप्त होईल आणि अधिक महिन्याचं अधिक पटीने फळ मिळेल. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे या अधिक महिन्यामध्ये संपूर्ण अधिक महिनाभर आपल्याला सत्यनारायण पूजन हे करायचं आहे. तुम्ही जर या अधिक महिन्यामध्ये संपूर्ण अधिक महिनाभर सत्यनारायण पूजन हे केलं तर तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या आर्थिक समस्या दूर होण्यास खूप मदत ही होईल आणि म्हणून तुम्ही या अधिक महिन्यामध्ये दररोज सत्यनारायण पूजन हे सुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला या अधिक महिन्यामध्ये आपल्याला दररोज 1 तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे आणि हे तुळशीपत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा जर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करत श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीला 1 तुळशीपत्र हे अर्पण करता येत असेल तर तुम्ही ते तसं सुद्धा करू शकतात. किंवा मग 1 तुळशीपत्र आपल्या हातामध्ये घेऊन विष्णू सहस्रनामावलीतलं एक नाव पठण करायचं आहे आणि ते तुळशीपत्र बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा ते उचलून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसरं नाव म्हणत तेच तुळशीपत्र आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे. असं करत करत तुम्ही विष्णू सहस्रनामावलीचं पठण करत 1 तुळशीपत्र श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीला या अधिक महिन्यामध्ये अर्पण करू शकतात. पण हे आपल्याला अधिक महिन्यामध्ये अगदी दररोज करायचं आहे. किंवा तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही 5, 11, 7, 9 या पद्धतीने सुद्धा तुळशीपत्र तुमच्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करू शकतात. तुमच्या देवघरात जर श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर त्या फोटोला सुद्धा तुम्ही तुळशीपत्र हे या महिन्यामध्ये आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची. तर या अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंच्या सेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं ही सुद्धा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये दररोज न चुकता आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे सकाळी किंवा संध्याकाळी पठण करायचं आहे. हे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला संस्कृतमध्ये हे व्यंकटेश स्तोत्र जर पठण करणं शक्य होत असेल तर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं व्यंकटेश स्तोत्र हे पठण करू शकतात आणि जर तुम्हाला मराठीमधून म्हणता येत असेल तर तुम्ही ते मराठीमधून म्हणायचं आहे. तर ही सेवासुद्धा तुम्ही या अधिक मासामध्ये करू शकतात. तसंच पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीलाच माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे आणि म्हणून या अधिक मासामध्ये आपल्याला न चुकता तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा लावायचा आहे. तुळस पूजन हे दररोज आपल्याला नित्यनियमानं अधिक महिन्यामध्ये करायचं आहे आणि तसंच सकाळ संध्याकाळ दिवाबत्तीसुद्धा करायची आहे. सकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर संध्याकाळी तरी आवर्जून अगदी रोज न चुकता या अधिक मासामध्ये तुम्हाला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे. ही सेवासुद्धा या अधिक मासामध्ये तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंच्या सेवेमध्ये आपल्याला या अधिक मासामध्ये दररोज विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप हा करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही तुम्हाला 1 माळ जप हा करायचा आहे आणि जास्त माळ जप जर करणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्त माळ जप केला तरीही चालेल. किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही अधिक महिन्यामध्ये दररोज करू शकतात.
विष्णू सहस्रनामाचं पठण हे जर तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये करणं रोज शक्य होत नसेल तर मग तुम्ही तुमच्या मोबाईलला हे विष्णू सहस्रनाम लावून द्या आणि इकडे तुमचं काम करता करता तुम्ही हे विष्णू सहस्रनाम श्रवण या अधिक मासामध्ये अवश्य करा। त्याचप्रमाणे पुढची सेवा आहे आणि ही सेवासुद्धा तुम्ही या अधिक मासामध्ये करू शकता, ती म्हणजे गोमातेची सेवा। श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना गोमाता ही अतिशय प्रिय आहे। स्वतः बाळकृष्णांनी गोमातेची सेवाही केलेली आहे आणि तसंच अधिक मासामध्ये गोमातेची सेवा करणं हे अत्यंत पुण्यदायी मानलं गेलं आहे आणि म्हणून या अधिक मासामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त व्हावी यासाठी गोमातेची सेवा ही सुद्धा अवश्य करायची आहे। अधिक मासामध्ये तुम्ही दररोज गोमातेला चारा खाऊ घालू शकतात किंवा रोज एक चपाती, छोटीशी चपाती करून ती सुद्धा खाऊ घालू शकतात। अधिक मासामध्ये गायीची सेवा केल्याने श्रीहरी विष्णूंची सेवा केल्याचं पुण्यफळ मिळेल आणि श्रीहरी विष्णूंची कृपासुद्धा आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणून तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तर तुम्ही तिथे जाऊन गोमातेची सेवा ही या महिन्यामध्ये दररोज करायची आहे। आणि रोज या अधिक महिन्यामध्ये जर शक्य होत नसेल तर तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही गोमातेची सेवा ही अवश्य करा। तर या ज्या काही तुम्हाला सेवा मी सांगितल्या आहेत तर या सेवेसोबत श्रीहरी विष्णूंच्या सेवेसोबत आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी लक्ष्मी देवीची सुद्धा सेवा करायची आहे आणि म्हणून या सेवेमध्ये आपल्याला श्रीसूक्तमचं पठण हे सुद्धा अवश्य करायचं आहे। या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या सगळ्या सेवांपैकी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही या अधिक महिन्यामध्ये करायची आहे। यामुळे तुम्हाला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही कृपा प्राप्त होईल। पैसे कमवण्यासाठी आपल्याला कष्ट, मेहनत, आपले प्रयत्न हे तर करायचेच आहेत, पण त्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची, भाग्याची साथ लाभण्यासाठी, भगवंताची कृपा प्राप्त होण्यासाठी या सेवा आपल्याला कराव्या लागतात आणि ही कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सुवर्णसंधी ही अधिक मासानिमित्ताने मिळालेली आहे आणि म्हणून या अधिक महिन्याच्या 1 महिन्याच्या काळामध्ये या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि या सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरू केल्याने तुम्हाला अनुभव आल्याशिवाय हा राहणार नाही। म्हणून अधिक मासामध्ये या सेवा तुम्ही अवश्य करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।